माझ्या साथीदारांची ओळख सुरेश देशपांडे भाजपला असतात आणि श्रीकांत भागवत हे पण भाजप या निवेदनाचं काम करणार आहे. सुजाता गोपाळ आता मी माझी सर्व कार्यक्रमाचे सूत्र त्यांच्या हातात सोडून. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आज अनंत चतुर्दशी 10 दिवस गणरायाच्या स्वागतात, त्याच्या पूजनात आणि भक्तिभावात कसे रंगून गेले ते समजलंच नाही. आज पुनरागमनायच असं म्हणून जड अंतःकरणाने त्याची पाठवणी करायची. थोडंसं वाईट वाटतं नाही का? पण रसिक हो, अहो पाठवणी करायची ती त्या पार्थिव मूर्तीची फक्त. अहो हा गजानन तर तुमच्या माझ्या तना मनात सदैव वास करून आहे, मग तो दूर जाईलच कसा? या विश्वाच्या पसाऱ्यात प्रत्येक अणुरेणू हा गणराया व्यापून राहिला आहे. कविवर्य वसंत बापटांच्या शब्दातच सांगायचं तर माझा गणेश नाही मखरात मावणारा. हा बुद्धीचा अधिष्ठाता श्री गणेश, याची प्रथम पूजा करायची. अग्रपूजेचा याचा मान म्हणून हा प्रथमेश. सर्व विघ्नांचं हरण करणारा, दुष्ट शक्तींचा संहार म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी या विघ्नहर्त्याचं पूजन करायची प्रथा आहे. निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा अशी त्याची मनापासून प्रार्थना करायची आणि मग कोणतंही कार्य नक्कीच सिद्धीत जाणार, अर्थात चांगलं कार्य. श्री ज्ञानेश्वर माऊली, संत रामदास स्वामी यासारख्या संतश्रेष्ठांनी सुद्धा या ओंकार स्वरूप शब्द ब्रह्माचंच आधी स्तवन केलं आणि मगच आपल्या ग्रंथाला आरंभ केला. गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया याच मुक्ती भावनेनं आपणही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गजाननाचं स्तवन करूनच करूया.
हेच पाहना सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम. म्हणून आपल्याच हातांचा त्या ठाई परमेश्वराचा वास आहे असं समजून आपण दर्शन घ्यायचं आणि मग ह्या हातांनी सर्व शुभंकर कार्य करण्याची शक्ती परमेश्वराजवळ मागायची. त्यानंतर वंदन करायचं ते धरणीला. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. म्हणून आपल्याला धारण करणाऱ्या या धरित्रीची तिला पदस्पर्श झाला म्हणून क्षमा मागायची. खरंच या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केवढा मोठा अर्थ भरलेला आहे. या विश्वाच्या पसाऱ्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची केवढी मोठी संधी या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मिळते. फक्त या गोष्टी मनापासून जाणीवपूर्वक आणि डोळसपणे आचरणात आणल्या तर त्यातून फार मोठ्या सात्विक अशा आनंदाचा लाभ होतो. एवढंच कशाला, अहो आपण सकाळी उठतो, जेवतो, खातो, लिहितो, वाचतो, अगदी टीव्ही सुद्धा बघतो. ही सारी त्या परमेश्वराचीच कृपा नाही का? त्याच्या इच्छेविरुद्ध आपण आपली पापणी सुद्धा हलवू शकत नाही की झाडाचं साधं पानही हलत नाही. मग ज्याने आपल्याला हा धडधाकट देह दिला आणि जो आपला सगळा दिनक्रम सुरळीतपणे चालवतो त्याचं स्मरण उठल्याबरोबर नक्कीच करायला हवं नाही का? समर्थ रामदासांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये अगदी खणखणीतपणे बजावलंय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपणही प्रभात काळी या ईश्वराचं नाव मुखामध्ये बोलवूया. हे गीत आहे खरं मधुकर जोशींचं, पण ते त्यांनी इतक्या अर्थतेने लिहिलंय की त्या जनाबाईच्या नावाचा नुसता उल्लेख असल्यामुळे अनेक जणांना असं वाटतं की हा जनाबाईचाच अभंग असावा. पण हे गीत आहे श्रीयुत मधुकर जोशी यांचं. ऐकूया तर. प्रभात काळी तुझे ईश्वरा नाममुखी येई.
सुद्धा. सगळी सृष्टी हिरवीगार झाली आहे. धान्य पिकून आता तयार होतील, समृद्धी सुबत्ता येईल, असं सारं आनंदाचं वातावरण आहे. आणि आपल्या मुंबईकरांसाठी खुशखबर म्हणजे सगळे तलाव अगदी भरून वाहू लागलेले आहेत. या पावसाला तर आता अक्षरशः नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी असं म्हणायची वेळ आली. पण ही जी ऋतुचक्राची कॅसेट आहे ना, ही आपण थोडीशी रिवाइंड करूया. आठवतोय तो वैशाख वणवा, वैशाखातलं ते रणरणट ऊन, अंग भाजून काढणारं, जणू काही अगदी जीवाची काहिलीच करणारं. आणि मग अशा या तप्त वातावरणात साऱ्यांना ओढ लागते की पर्जन्य राजाच्या आगमनाची. या तप्त धरणीला शांत करण्यासाठी तो पर्जन्य राजा कधी येतो त्याच्या वाटेकडे साऱ्या चराचराचे डोळे लागलेले असतात. आणि अशातच एक दिवस या पर्जन्य राजाचं आगमन होतं. साऱ्या धरणीला तृप्त करण्यासाठी आपल्या अमृतधारांचं सिंचन करतो हा पर्जन्य राजा. आणि या साऱ्याच्या जोडीला बरोबर असतो तो अवर्णनीय असा मृदगंध. आणि हा पहिला पाऊस असतो ना, हा खरंच अगदी सगळ्यांना वेळ लावणारा असतो. म्हणून तर त्याला बघून प्रवीण डवऱ्यांना घन तान्हुला, निळूला असे गोडगोड शब्द सुचतात. आणि पहिल्या पावसाला पाहून ते म्हणतात, पाऊस पहिला घनु तान्हुला, बरसून गेला बरसून गेला. बरसून गेला बरसून गेला, पाऊस पहिला घनु तान्हुला. बरसून गेला बरसून गेला, पाऊस पहिला. आला परती
असा पहिला पाऊस आपल्या अमृतधारांनी धरणीला भिजवतो. पण असा थोडासा पाऊस तिची तृष्णा शांत करण्यासाठी थोडाच पुरेसा असतो. तिला ओढ असते ती पावसाच्या सहस्र धारात चिंब भिजून जाण्याची. आभाळाची आणि धरणीचं मिलन या पावसातच तर घडतं, म्हणून तिला ओढ असते मुसळधार पावसाची. ग्रीष्माचे तडाखे ती सोसते ती या मुसळधार पावसाची मग भेट होणार आहे या एका छोट्याच्या आशेवरच. तिचा प्रियकर तिला या सहस्त्रधारांच्या रूपाने जणू आलिंगनच देत असतो. भेगाळलेल्या रखरखीत जमिनीला या पाण्याचा ओलावा मिळाला ना की ती चहू अंगाने हे पाणी शोषून घेते आणि मग येणाऱ्या सृजनाच्या उत्सवासाठी ती तयार होते. बळीराजा सुद्धा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाऊस पडला तरच त्याच्या शेतात धान्य पिकणार असतं, सुबत्ता येणार असते, कच्च्या बच्च्यांच्या पोटात सुखाने 4 घास भरवता येणार असतात. म्हणून तोही आभाळाला विनवतो, आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाडगा. अशा या धुंद पावसात संत मीरेचा पिया मात्र तिच्या घरी आलेला आहे आणि म्हणून ती या पावसाला विनवते, बरस असा की पिया न जाईल माघारी दारात. ऐकूया संत मीरेचं हे पद. बदरा रे तू जलभरी ले आयो, प्रभु अविनाशी भाग न पायो, प्रभु अविनाशी भाग न पायो. जलभरी
आपल्या सहस्रधारांनी धरणीला नाहून घालतो आणि धरणी अगदी तृप्त होते. ही बहुप्रसवा वसुंधरा मग हळूच हिरव्या पोपटी तृणांकुरांना जन्म देते. बघता बघता हे हिरवे कोंब फोफावतात आणि साऱ्या धरणीवरती हिरव्या रंगाचं एक सुरेख रेशमी मखमली असं आच्छादन पसरतं. आषाढ संपतो आणि श्रावण येतो. ऊन पावसाचा नयनरम्य खेळ सुरू होतो. कविवर्य बाभ बोरकरांनी तर या श्रावणातल्या धरणीला पाहून सृष्टीला 5वा महिना असं म्हटलंय. अशी ही हिरव्या तृणपात्यांचे वृक्षवल्लींचं तेज अंगावर ल्यालेली जणू त्या गर्भभारानं जडावलेली धरणी श्रावण महिन्यात तिचं सारं लावण्य जणू काही अधिकच खुलून येतं. नाजूक सुंदर अशा प्राजक्ताच्या फुलाच्या रूपांनी तिच्या देहाच्या हिरव्या गाभारी जणू केशरी रंगच सांडलाय की काय असा भास होतो. आणि अहो हा श्रावणही कसा तर हसरा नाचरा, हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा असा हा श्रावण. पाना पानातून हिरवा मोड पिसारा उलगडत आपल्या निसर्ग वैभवाचं दिमाखदार दर्शन घडवणारा, तना मनाला आनंदानं चिंब भिजवून टाकणारा असा हा सखा श्रावण. कसा तर आला श्रावण श्रावण चिंब भिजवून गेला, चिंब भिजवून गेला. आला श्रावण श्रावण चिंब भिजवून गेला. आला श्रावण श्रावण चिंब भिजवून गेला. माझ्या भिजल्या मनाचा मळा फुलवून गेला. बाई बाई मळा फुलवून गेला. आला श्रावण श्रावण चिंब भिजवून गेला.
मला असं वाटतं की सगळ्या कवींना जर एकत्र केलं आणि त्यांना चॉईस दिला तर ते एकमुखानं सांगतील की मासा नाम श्रावणोहम, असा हा साऱ्यांना प्रिय असणारा श्रावण. प्रत्येक कवीनी आपल्या आयुष्यात एकदा तरी या श्रावणातल्या निसर्गावर वाळून जाऊन श्रावणावरती एखादी कविता तरी अगदी नक्कीच केली असेल. तर निसर्ग सौंदर्याची लयलूट करणारा हा श्रावण महिना सांस्कृतिक दृष्ट्याही तितकाच महत्वाचा आहे. आपले बरेचसे सणवार या श्रावण महिन्यामध्ये अगदी वाजत गाजत येतात. मंगळागौरीच्या निमित्ताने झिम्मा फुगडी यांचा जल्लोष होतो, फेर धरला जातो. नागपंचमीचा सण येतो तो नागदैवतेविषयी, निसर्गातल्या आपल्या प्राणीमित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी म्हणून. हा नागपंचमीचा जो सण आहे ना तो सासूरवाशिनींना तर फारच प्रिय आहे. कारण अहो ह्या पूर्वीच्या सासूरवासिनींची कथा आहे, ही आजकालच्या नव्हे. कारण या निमित्तानेच त्यांना माहेरी जायची संधी मिळते. धांगडधिंगा करायला, मनसोक्त खेळायला, मन मोकळं करायला अशी एखादी संधी हवीच असते नाही का. मग झाडाला झोके बांधून त्यांना झुल्यावरती झुलायचं असतं. माहेरी आपण दोघी मिळून जाऊ, सुचतील तेवढे खेळ खेळून घेऊ, अशी त्यांच्या मनामध्ये आस असते. पण काय होतं, एखाद्या प्रौढ सासूरवाशिनीला मात्र ही संधी काही मिळत नाही आणि तशातच तिचा जीवलगही तिच्या जवळ नसतो. मग माहेरच्या आणि साजणाच्या दोन्हीच्या आठवणीने तिचं मन व्याकुळ होतं. पापण्या पाणावतात आणि त्यात मुलींनी खांद्यावर बांधलेले झोके पाहिले की तिचे डोळे अगदी झुळझुळ वाहू लागतात आणि ओठावरती नकळत शब्द येतात, पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले व डोळे माझे ओले. खांद्यावरी बांधिले गा मुलीने हिंदोळे, खांद्यावरी बांधिले गा मुलीने हिंदोळे, पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले. खांद्यावरी बांधिले गा मुलीने हिंदोळे, खांद्यावरी बांधिले गा मुलीने हिंदोळे, पंचमीचा सण आला,
येते ती कृष्णाष्टमी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, याच कार्यासाठी जन्म घेतलेला तो अजन्मा ज्या अपूर्व अशा क्षणी जन्माला आला तीच ही कृष्णाष्टमी. कैदेमध्ये जन्माला आला. वसुदेवाच्या डोक्यावरून दुथडी पाहणारी यमुना पार करून कौसाच्या पहाऱ्याला चकवून हा कान्हा नंदाच्या गोकुळात सुरक्षितपणे पोचला सुद्धा. आणि मग आपल्या बाललीलांनी त्यांनी अवघ्या गोकुळाला वेड लावलं. यशोदेला तर आपल्या या सुलक्षणी पुत्राला कुठे ठेवू आणि कुठे नको अशी अवस्था झाली. सारं गोकुळ त्याच्यासाठी अक्षरशः वेडं झालं. साऱ्यांच्या तोंडी एकच जॉब, तो म्हणजे या नंदाच्या नंदलालाचाच. साऱ्या गोपी आपली कामं धामं विसरून त्याच्या भोवती अगदी रेंगाळत राहत असत. या माखन चोर कन्हैयाची यशोदा मातेकडे लटकी तक्रार करत ती सुद्धा का तर या कान्ह्याचा सहवास पुन्हा पुन्हा मिळावा, वारंवार त्याचं दर्शन व्हावं म्हणूनच. त्याच्या मुरलीचे सूर दुरून जरी कानावर आले ना तरी कासावीस होऊन अख्खं गोकुळ रासक्रीडेसाठी यमुनेच्या तीरावरती लोटत असे. आणि त्याच्या आधारावरच्या मुरलीचा तिचा तर राधेला इतका हेवा वाटायचा की सांगूनच काही सोय नाही. अशा या कृष्णमय होऊन गेलेल्या गोकुळात अगदी साऱ्यांच्या लहान थोर आबाल वृद्ध साऱ्यांच्या तोंडी एकच गीत असायचं, ते म्हणजे जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे. जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. यमुनेत तुझ्या माझ्या बिंबमुखाचे, यमुनेत तुझ्या माझ्या बिंबमुखाचे, वासरीत तुझ्या माझ्या गीत सुखाचे, वासरीत तुझ्या माझ्या गीत सुखाचे. स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे, स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे. नंद लाला रे, नंद लाला रे. जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. चांदण्याची नित्य नवी रासलीला रे, चांदण्याची नित्य नवी रासलीला रे. पाखराच्या गळ्यात नवी गीतमाला रे, पाखराच्या गळ्यात नवी गीतमाला रे. कमळदलात नवा गंध आला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. माझ्या कानी ओळखीचा साद आला रे, माझ्या कानी ओळखीचा साद आला रे. प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे, झाला रे, झाला रे. प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे, झाला रे, झाला रे. गावले मी तुझ्या पदवंदनाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. जीवाच्या जीवलगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. असा हा गोकुळाला वेड लावणारा कृष्ण गोपाळांच्याच घरात राहत होता. त्यामुळे साहजिकच थोडा मोठा झाल्यावर रानात गाई चरायला घेऊन जाऊ लागला. आपल्या सवंगड्यांना एकत्र करून त्यांना दही, दूध, लोणी इत्यादी खाऊ पिऊ घालून त्यांनी अगदी पुष्ट करून सोडलं. पुढे येणाऱ्या युद्धामध्ये यादवांचा टिकाव लागावा म्हणूनच ही योजना त्यांनी अंमलात आणली असावी. तसंच
कोणतंही काम हलक्या दर्जाचं नाही हे प्रत्यक्ष गोपालन करून त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं. श्रीकृष्णाच्या या बाललीलांमध्येही केवढा तरी गहन अर्थ आणि तत्वज्ञान लपलेलं आहे. फक्त आपल्याला बघण्याची तेवढी दृष्टी हवी. पण अशा या जगन्य त्याच्या आईचं हृदय अहो ते इतर आयांसारखंच कोमल आणि हळवं. म्हणूनच तर आपलं हे लेकरू रानात गाई चरायला घेऊन जाणारे म्हटल्यावर काळजीनं अगदी व्याकुळ झालं हो. जगाच्या रक्षणकर्त्याच्या त्या रक्षणासाठी त्या माऊलीचा जीव अगदी तीळ तीळ तुटायला लागला. ती म्हणते, अरे सोनुल्या कान्हुल्या, गाई घेऊन रानात नीट जा बरं का चरायला. अरे तू तर माझ्या डोळ्यातली बाहुली आहेस रे. तो सूर्य आहे ना, तो माथ्यावर आला ना की उन्हाने तुझे पाय पोळतील रे राजा. आणि हे बघ लवकर परत ये ना, नाही तर तुझ्यासाठी ठेवलेली ही खीर, हा लोण्याचा गोळा हे कोण बरं खाणार. शांताबाईंच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या या गीतामध्ये या चिंतातून मायेची वत्सलता आणि तिच्या काळजातला ओलावा अगदी पुरेपूर उतरलाय. ऐकूया तर, कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय. कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय, कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय, कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय. म्हणे माझ्या लेकरा रे, माझ्या वासरा रे, उशीर नको लावू बेगे परत खरा ये. म्हणे माझ्या लेकरा रे, माझ्या वासरा रे, उशीर नको लावू बेगे परत खरा ये. हाती राहे कीर लोणी कोण तुझे खाय, हाती राहे कीर लोणी कोण तुझे खाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय, कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, मागे बोले माय. डोळ्यातली बाहुली तुझ्या सोन्याने, कोंजळीत आला जडू जैत चांदवाने. डोळ्यातली बाहुली तुझ्या सोन्याने, कोंजळीत आला जडू जैत चांदवाने. सूर्य येता मागे तुझे पोळातील पाय, सूर्य येता मागे तुझे पोळातील पाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय, कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय. संगे चाले श्रीराम सुद्धा, मागे बोले माय, 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 मागे बोले माय. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा असं श्री शंकराचं वर्णन केलं जातं. पण एक पाहिलंय का तुम्ही की आपल्या सगळ्या अवतारांमध्ये श्री विष्णूंना या गोऱ्या रंगाचा कदापिही मोह पडला नाही, तर त्यांना कायम सावळ्या रंगाचाच मोह पडला. म्हणून तर राम अवतारामध्ये
सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो असं म्हणून सावळ्या श्रीरामांना कौसल्या मातेने आंदोळलं, अंजारलं, वंजारलं. कटीवरती कर ठेवलेले विठुराय, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देहभान. अशी त्या विठुरायाच्या दर्शनानं जनाईची अवस्था झाली. मधुर भक्तीत रंगलेल्या मीरेने सुद्धा म्हारा सावरा गिरीधारी असं म्हणूनच भगवंताची आळवणी केली. आणि अहो एवढंच कशाला, त्या भगवंताच्या गोकुळात येणारी सांज ती सुद्धा सांजये गोकुळी सावळी सावळी अशीच होती. तर असा हा भगवंताचा प्रिय असा सावळा रंग, आकाशात सजल मेघांच्या रूपात हा परमेश्वर सावळ्या रंगातच आपल्याला दर्शन देत असतो. तर एखादी प्रणयिनी त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता या आवरू कसे ग, म्हणून अक्षरशः वेडीपिशी होते. तर अशा या सावळ्या रंगात न्हालेलं, या सावळ्या रंगातच रंगलेलं असं एक सदाबहार गाणं, माणिक वर्मांच्या रेशीम लढी स्वरातून उलगडत जाणारं आणि आजही रसिक मनावर मोहिनी घालणारं, किंबहुना अधिराज्य गाजवणारं सदाबहार गाणं आपण चाणाक्ष प्रेक्षकांनी नक्कीच ओळखलं असेल. अर्थातच सावळाचा रंग तुझा.
मध्ये ब्रेक चालेल. आपले कान कर्पूरचं गाणं ऐकून अगदी तृप्त झालेले आहेत, पण थोडीशी तिच्या गळ्याला विश्रांती मिळावी म्हणून आपण एक 5 मिनिटांची मध्ये विश्रांती घेऊया. कंसाच्या बंदिवासातनं सुटका केली आणि त्यांना मानाचं आणि प्रतिष्ठेचं स्थान मिळवून दिलं. अकाली पायदळी तुडवल्या जाणाऱ्या कळ्यांचं कंसासारख्या नराधमापासून संरक्षण झालं. कृष्ण चरित्राचा हा आणखी एक महत्वाचा पैलू. सत्यभामा आणि रुक्मिणी या कृष्णाच्या अष्टनायिकांपैकी दोघी भार्या. दोघींवरही कृष्णाचं नितांत आणि अगदी सारखंच प्रेम. म्हणूनच तर श्रीकृष्ण म्हणतात, रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रगटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा. पण या दोघींच्या श्रीकृष्णावरच्या प्रेमात मात्र थोडासा फरक. सत्यभामेला आपल्या रूपाचा थोडासा गर्व आणि ताठा आणि श्रीकृष्णाचं माझ्यावर, फक्त माझ्यावरच अधिक प्रेम असा थोडासा पॉझिटिव्हनेस. आणि त्यातच काय झालं, श्रीकृष्णाने तिला स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष आणून दिला. अहो सत्यभामेला मग अगदी आभाळच ठेवणं झालं. सुख उभे माझी या दारिद्र्य भरण करुणी, द्वारका हा माझ्या अर्ध्या वचनी, अशी तिची अवस्था झाली. पण खट्याळ श्रीकृष्णाची या मागची मेघ नंतर तिच्या ध्यानात आली. कारण पारिजातकाचा वृक्ष तिच्या दारात होता, पण बहरलेल्या फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात फुलांची पखरण करत होता. साऱ्या वैभवाला कुठेतरी हा छोटासा सल होता. रुक्मिणीला मात्र या गोष्टीचं काहीच वाटलं नाही, कारण तिच्या प्रेमात संपूर्ण समर्पण भाव होता. मी आणि श्रीकृष्ण वेगळे नाहीच हे अद्वैत मनामध्ये ठसलेलं होतं. आणि मग अशा वेळी छोट्या छोट्या रागालोभाचा प्रश्नच कुठे येतो. सत्यभामेला मात्र जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले, तरीही उणे काही उणे अशी मनस्थिती प्रत्ययाला येत होती. तर पॉझिटिव्हनेस, मालकी हक्कातनं आलेलं प्रेम आणि संपूर्ण समर्पण भाव या दोन प्रवृत्तींमधला हा मजेशीर खेळ. आणि हा खेळ तरी काय हो, ही शेवटी त्या गाण्याचीच सगळी लीला नाही का, ही या गाण्यातनं अगदी सुंदररित्या व्यक्त झाली आहे. ऐकूया बहरला पारिजात दारी.